सन 2026च्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना, तरुण पिढीला पुन्हा फक्त आशा दाखवण्यात आलेल्या आहेत। आणि जे राज्याचा अर्थसंकल्प दाखवलं त्याच्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत, ठराविक ठाणे, मुंबई, नागपूर हे परिसर सोडले तर महाराष्ट्राचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना जो अपेक्षित निधी महाराष्ट्रातल्या इतर शहरातल्या लोकांना अपेक्षित होता तो मिळाला नाही। आज शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली ही खरं आहे, पण वारंवार ह्या एका शब्दावर भर देण्यात आला की जे पात्र शेतकरी असतील अशा पात्र शेतकऱ्यांनाच आम्ही त्याचा ह्या ठिकाणी लाभ देण्याचा हे करू। म्हणजे पुन्हा एकदा हे प्रत्यक्षपणे ह्याची अंमलबजावणी करत असताना किती ह्यातनं दुजाभाव केला जाणार आहे, खरंच शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे की नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून निर्माण होतो। आणि म्हणून या ठिकाणी हे मोठमोठी जी 10,000 20,000 कोटीची रस्त्यांची विकसित करण्याची कामं जी घेतली जातात मोठमोठ्या ठाणे, मुंबईच्या शहरांमध्ये, ही केवळ मग खऱ्या अर्थाने तिथल्या लोकांच्या विकासासाठी आहेत का तिथल्या अनेक ठेकेदारांच्या विकासाचे, हा सुद्धा प्रश्न या अर्थसंकल्पामध्ये उभा राहतो। नाही, ती आता मी तेच सांगतोय, जी परमपूज्य अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी योजना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जाहीर झाली आहे त्याचं वाचन अजून मला केलं पाहिजे। पण जे काही मला आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून लक्षात आलं की ह्यांनी सारखं, मगाशीच मी त्याचा उल्लेख केला की पात्र या ठिकाणी असणारे जे शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही त्याचा लाभ मिळवून देऊ। म्हणून अजून येणाऱ्या काळामध्ये त्याची अंमलबजावणी करत असताना किती प्रत्यक्षपणे त्या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल आणि कितले त्यातले शेतकरी वगळले जातील हे येणारा काळ सांगेल, त्याच्यावर आमचं बारीक लक्ष असेल। नाही, 2100 रुपये दिले कुठे आणि देतील असं मला काही वाटत नाही। तो सातत्याने तो विषय राज्य सरकारकडनं या ठिकाणी टाळला जातोय, त्याच्यावर काही वाच्यता नाही। आणि त्यांनी एवढंच सांगितलं आज मोगमपणे की जी लाडकी बहिणीची योजना आहे ती आम्ही चालू ठेवणार आहोत। चालू ठेवण्याचं नैतिक कर्तव्य आहे, त्यात काही विशेष नाही। आणि महाराष्ट्राच्या आमच्या लाडक्या बहिणीला, ज्यांच्या जीवावर या ठिकाणी राज्य सरकार आज इथे महाराष्ट्रात काम करतंय, त्या लाडक्या बहिणीला जे काही पैसे देणं आहे ते द्यायलाच पाहिजे, त्याच्यात काही दुमत नाही। त्या बाबतीत आम्ही सरकारसोबत आहोत, परंतु जो वाढीव रकमाचं वचन जे लाडक्या बहिणीला दिलं होतं त्याच्या बाबतीत आजही ह्या अर्थसंकल्पात पुन्हा पोकळ आश्वासन दिलं गेलं। युद्धाचा परिणाम अनेक क्षेत्रावर जाणवतोय। रशियाकडनं तेल घ्यायला परवानगी दिली आहे अमेरिकेनं, ही कधी आली नव्हती। नाही, अमेरिकेची परवानगी घेण्याची भारताला आवश्यकताच नाही। की कदाचित केंद्रात बसलेल्या सत्ताधारी पक्षातल्या काही लोकांना काही कारणामुळे त्यांची परवानगी घ्यावी लागत असेल, पण भारत हा स्वाभिमानी देश आहे। ज्या भारताने स्वर्गीय इंदिराजी गांधींच्या नेतृत्वाखाली अनेक युद्धांना सामोरे गेलं, त्यावेळेस अमेरिका हा देश कुणाच्या पाठीशी होता हे इतिहास त्याला साक्ष आहे। पण अमेरिकेची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही। जे भारताला आपल्या नागरिकांच्या दृष्टीने जे योग्य असेल ते भारत सरकार आणि आपल्या राज्य सरकारने करावं, आणि जे योग्य होईल लोकांच्या हितासाठी असेल त्यांना त्या निर्णय बाबतीत मी सोबत। सांगली जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांचे द्राक्ष कंटेनर अडकलेले आहेत, केळींचे 1500 कंटेनर जवळपास अडकून पडलेले आहेत। सरकारनं अजून यावर काय तोडगा काढलेला? आम्ही कालच सभागृहात सांगितलं की ह्या गेल्या काही महिन्यांपूर्वी सांगलीमध्ये एक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत काही गोष्टी घडल्या। द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि बेदाणा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्रातला नाशिकच्या पाठोपाठ सांगली जिल्हा आहे। गेल्या महिन्यांपूर्वी काही तिथं अफगाणी आणि चीनी बेदाणे सुद्धा ह्याची भेसळ करत मोठा एक या ठिकाणी फ्रॉड त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। हा सभागृहात सुद्धा आम्ही या ठिकाणी अत्यंत परखडपणे हा विषय मांडलेला आहे। आणि जे कंटेनरचा विषय कुठेतरी राज्य शासनाचं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जे सकारात्मक असणारं जे मदतीचं धोरण आहे ते धोरण आम्हाला राज्य सरकारचं दिसत नाही। आणि म्हणून हवामान बदलीमुळे जे काही शेतकऱ्यांमध्ये, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घट होती, अशा या शेतकऱ्यांचं संरक्षण करणं, त्यांना मदत करणं हे सरकारचं कर्तव्य आहे। 75,000 नोकर भरतींचा मुद्दा समोर आलाय, पुन्हा एकदा 75,000 हाच आकडा समोर आलाय। आणि हा आकडा सारखं येत राहील, कारण हे 75,000चे सेवक भरती नेमकी केव्हा होणार याच्यावर मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे। शिक्षक भरती नाही, पवित्र पोर्टलच्या नावाखाली सातत्याने काहीतरी घोळ केला जातो, शिक्षक भरती योग्य पद्धतीने होत नाही। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या या तरुण पिढीला सुद्धा 75,000ची सेवक भरती राज्य शासनाने लवकरात लवकर करावी। धन्यवाद, थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।